फर्स्ट नंबरची ॲडजस्टमेंट कायच्यावर आहे? ओपनिंग बॅलन्स आहे. दुसरी सेलवर आहे, सेलवर टिक करा. तिसरी सप्लायर, सप्लायर म्हणजे परचेसवर. चौथी वेजेसवर टाकत चला. पाचवी डिव्हिडंडची आहे, टाका नाही लागत. सहावी अदर एक्सपेन्सवर. सातवी नाही टाका लागत आणि आठवी नाही टाका. आता आपल्याला जे ओपनिंग बॅलन्स दिलं आहे, माहिती सांगताना आपल्याला माहिती कोणत्या महिन्यापासून सांगितली आहे? जानेवारीपासून. आणि ओपनिंग बॅलन्स कोणत्या महिन्यात दिला? मार्च. मग आपलं बजेट बनत मार्च, एप्रिल, मे आणि जून. बरोबर? नंबर टाकले तुम्ही असं अजून करतो. आता सगळ्यात पहिली एंट्री घेत असतो आपण ओपनिंग कॅश बॅलन्स. मार्च महिन्याचं दिलाय 14,200. आता ओपनिंग बॅलन्स लिहिल्याच्या नंतर यानंतर आपण लिहित असतो कॅश रिसिप्ट, म्हणजे अशा एंट्र्या ज्याच्यामुळे आपल्याकडे पैसे येईल. मग आता रिसिप्ट मध्ये पण कोणत्या एंट्र्या येईल? तर पहिले हे कॉलम शोधू आपण. कॉलम दिले ना आपल्याला, याच्यातला कोणता कॉलम आहे का जे आपलं इन्कम असू शकते सेल वाला. बाकी सगळे कॉलम कायचे? एक्सपेन्सेस आहे. परचेस पैसा गेला, वेजेस पैसा गेला, अदर एक्सपेन्स पैसा गेला. कोणता कॉलम असा आहे का ज्याच्यामुळे पैसा आला? पण सेलवर एक. मग आपण पहिले सेल साठी बनवू वर्किंग. तर मला सेलच्या व्हॅल्यू तुम्ही एकदा सांगा. 60,000, 64, 66, 68, 66, 70. आता सेलच्या वर अशी ऍडजस्टमेंट आहे बाबू की 20% ऑफ सेल्स इन कॅश. म्हणजे हा जो सेल आहे म्हणजे या सेल पैकी 20% सेल कसा आहे? कॅश मध्ये. मग 20% कॅश मध्ये आहे. कॅश मध्ये म्हणजे नक्की म्हणजे ज्या महिन्यातले पैसे त्याच महिन्यात. मग 20% कसा आहे? कॅश. तो उरलेला किती पर्सेंट असा? 80. तर हा कसा असेल? क्रेडिट होत. आणि याच्यासाठी क्रेडिट किती महिन्याचं म्हणते? वजा वाक्य 20% ऑफ सेल्स ऑन कॅश बेसिस and balance to be recovered in a further month. म्हणजे 20% सेल कसा आहे? कॅश म्हणजे नगदी ज्या महिन्यातला, आणि बॅलन्स इन अ फर्दर मंथ. फर्दर म्हणजे पुढच्या महिन्यात. मग आता सगळ्यात पहिले 20% काढायचे. ते पैसे त्याच महिन्यातले. उरलेले 80% पुढच्या महिन्यात. समजलं का? ते 20% सेल कसा? कॅश म्हणजे सेम महिन्यात आणि उरलेले 80% पुढच्या. मग 20-80 20-80 असं करायचं. चला याच्या 20% झाले 12, ते त्याच महिन्यात येईल. उरले 48 ते पुढच्या महिन्याचे. मी बरोबर पूर्ण लोक आहे? 48 बरोबर आहे. आता याच्या 12% येईल. 12,800 ते याच महिन्यात येईल. उरलेले होते 49 51,200 हे पुढच्या महिन्यातले. याच्या होते 13,200. उरलेले किती आहे? 52,800 पुढच्या महिन्यातले. 68च्या 20% 13,600 याच महिन्यात येते. उरलेले 54,400 पुढच्या महिन्यातले. आता 66च्या काळा 13,200 याच महिन्यात येईल. 52,800 पुढच्या महिन्यात. 20% त्याच महिन्यात घ्यायचे, 80% पुढच्या. आता शेवटचा आहे. चला काढा 70च्या 20%. 14,000 याच महिन्यात येते. उरलेले 56,000 पुढच्या महिन्यात. बरोबर आहे? सेल किती झाले? 2. एक सेल कोणता आहे? तर कॅश सेल लिहून घ्या. कधीपासून पाहिजे आपल्याला? मार्च पासून सांगा किती? 13,200, 13,600, 13,200. आता हा जो दुसरा सेल आहे हा कसा आहे? क्रेडिट सेल येत नाही.
क्रेडिट सेलच्या जागेवर आपण काही लिहित असतो, कॅश रिसिव्ड, कॅश रिसिव्ड फ्रॉम कस्टमर. चला आता सांगा कधीपासून काय सांगा. मार्च मध्ये 51,200, 52,800, 54,400, 52,800 झालं. अजून कोणता कॉलम इन्कमचा आहे का शोधा. नाही. आता एक ऍडजस्टमेंट आहे इन्कमची, सगळ्यात लास्ट मध्ये पहा 8व्या नंबर का 7व्या नंबरची वजा 8व्या नंबरची. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण जे पैसे इन्व्हेस्ट केले होते याच्यावर इंटरेस्ट मिळत. किती रुपये 4,000. पण कसे मिळत. क्वार्टरली. क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यानंतर. त्याच्यात 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिले भेटल म्हणजे मार्च मध्ये, मग जून मध्ये, मग सप्टेंबर मध्ये, मग डिसेंबर मध्ये. क्वार्टर म्हणजे 1/4. 1/4 म्हणजे 3 महिन्याच्या 3 महिन्यानंतर. समजलं असेल. हाफ इयरली म्हणजे वर्षातून 2 वेळा आणि क्वार्टरली म्हणजे वर्षातून 4 वेळा. आणि त्याला क्वार्टरही काढून दिले आहे 2. इयर पहिला क्वार्टर कोणता होईल. मग आपल्याजवळ मार्च महिना आहे काय, तर मार्च महिन्यात भेटल 4,000. एप्रिल मध्ये भेटणार नाही, मे मध्ये पण भेटणार. आता कधी भेटल. जून मध्ये. किती रुपये. आता जुलै मध्ये भेटेल काय, ऑगस्ट मध्ये भेटेल काय, मग भेटेल सप्टेंबर मध्ये. ऑक्टोबर मध्ये मिळणार, नोव्हेंबर मध्ये मिळणार, मग भेटेल डिसेंबर मध्ये. मग जानेवारीत भेटेल काय, फेब्रुवारीत भेटेल काय, मग भेटेल म्हणजे 3 महिन्यानं भेटेल. अरे बसलं काय. चला अजून कोणतं इन्कम आहे शोधा. कोणतंच नाही. मग या इन्कमची टोटल करून घेऊ. त्याला नाव देऊ टोटल कॅश रिसीव्ड ब्रॅकेट मध्ये ए. पहिल्याच कॉलमची करा फक्त 82,600. अजून इन्कम देणं कोणतं. आता आपल्याला घ्यायला लागते मानस कॅश पेमेंट. कोणते एंट्री घ्यायला लागते. पेमेंट वाले. चला पेमेंट वाल्यासाठी पहिले कॉलम मध्ये शोधा. परचेस वाला कॉलम पेमेंटचा असू शकते, कारण आपण जर माल परचेस केला तर पैसे पेमेंट वाला ना. हां वाचा. परचेस वर ऍडजस्टमेंट वाचा. सप्लायर्स अलाउड क्रेडिट म्हणजे ज्याच्याकडून आपण माल परचेस केला त्यानं आपल्याला किती महिन्याची मुदत दिली. म्हणजे आपण माल कसा परचेस केला क्रेडिट वर. पण क्रेडिट परचेस लिहायचं त्याच्या जागी काय कॅश पेड टू सप्लायर. वर्किंग नोट बनवायची गरज आहे. किती महिने लेट घ्यायचे. मग आता का जानेवारी महिन्यात जो माल परचेस केला याचे पैसे देऊ आपण 2 महिन्यात. म्हणजे जानेवारीचे येईल मार्च मध्ये. मग आपल्याला मार्च पासूनच पाहिजे ना. कोणत्या महिन्यात ते सांगा. जानेवारीतले पैसे कधी येईल सांगा. मग मार्च मध्ये किती घेऊ. 37, 38, 40, 39. परचेस वाला समजलं काय सगळे. आता आहे वेजेस. वेजेसचा कॉलम आहे ना. पण वेजेस वर पण ये. मग हे नवीन आणि एवढे साहेब आज पहिल्यांदा बदलली. एवढ्या दिवसापासून वेजेसची ऍडजस्टमेंट. रोज आपण वेजेस बद्दल काय म्हणत होतो. हाफ मंथ, अर्धे या महिन्यात, अर्धे पुढच्या महिन्यात. आज वेजेसची ऍडजस्टमेंट म्हणते वेजेस आर पेड वीकली. वीकली म्हणजे आठवड्याच्या आठवड्यात. आपला बुधवारचा बाजार. मग हाफ मंथली म्हटलं तर कसं करा. अर्धे या महिन्यात, अर्धे पुढच्या महिन्यात म्हणजे 2 भाग. आता वीकली म्हणजे 4 भाग. तर पहिले तुम्ही मला वेजेसच्या व्हॅल्यू सांगा.
8,000 9,000 10 9 8 10. आता याच्यावर ऍडजस्टमेंट कशी आहे पोरींनो का वेजेस आर पेड वीकली एक आठवड्याला पेड वीकली जर आलं तर याचे किती भाग करायचे 4 3 पार्ट सेम मंथ मध्ये किती पार्ट 3 आणि चौथा पार्ट पुढच्या महिन्यात समजलं हाफ मंथ म्हटलं तर अर्धे पुढे आता वीकली म्हणजे ना वीकली म्हणजे काय 4 भाग 4 वीक असते का महिन्यात त्यातले 3 भाग ह्याच महिन्यात चौथा भाग समजतो 8,000चे 4 भाग करा 2,000 2,000च्या 3 इन्स्टॉलमेंट त्याच महिन्यात आणि चौथी पुढच्या समजलं 9,000चे 4 भाग करा 2,250 मी तुझ्याला तुझ्या विचारलं काय म्हणाली 2,250 चे 3 भाग सेम मंथ मध्ये घ्यायचे आणि उरलेला एक पुढच्या महिन्यात समजलं किती कसं 2,500 2,500 3 भाग कोणत्या महिन्यात घ्या त्याच महिन्यात घ्यायचे चला चौथा भाग पुढच्या याचे होते 2,250 3 भाग त्याच महिन्यात आणि योग पुढच्या चला 2,000 2,000 2,000 3 भाग त्याच महिन्यात आणि योग आता 10,000चे 4 भाग 2,500 2,500 2,500 3 भाग त्याच महिन्यात चौथा वाला भाग तुम्ही घ्या आता सांगा वेजेस किती पार्ट मध्ये डिवाइड झाले 4 वेजेस लिहित आहे त्याच्यापेक्षा 14ची कधीपासून पार्ट टोटल मग बाकीची नाही गेली तरी चला एकूण टोटल सांगा 9,750 याची सांगा सेकंड वाली 9,250 याची येते 8,250 आणि याची येते 9,500 समजले काय वीकली मध्ये नक्की काही कन्फ्युजन असेल तो क्वेश्चन झाल्यावर अजून समजून सांगा कॅलेंडर मग अजून क्लिअर होईल आता सांगा वेजेस मार्च मध्ये किती घेऊ 9,750 9,250 8,250 9,500 वेजेस नंतर कोणता कॉलम अदर एक्सपेन्स चला अदर एक्सपेन्स साठी कोणती ऍडजस्टमेंट अप्लाय होते 6वी वजा फर्दर मंथ म्हणजे पुढच्या महिन्यात जानेवारीचे फेब्रुवारीचे मार्च मग आपल्याला कधीपासून पाहिजे मग कोणत्या महिन्यापासून सांगा फेब्रुवारी पासून सांगा अदर एक्सपेन्स 6,600 6,300 6,600 6,800 अजून कोणता कॉलम राहिला का आता ऍडजस्टमेंट नंबर पहिली पास झाली आहे दुसरी थर्ड फोर्थ चौथी पर्यंत झाली आहे काय पाचवी पास मी वाचतो डिव्हिडंड ऑफ ₹5,000 पेएबल इन दी मंथ ऑफ मे डिव्हिडंड पेड करायला पेड केला तर पैसा गेला पेमेंट मध्ये घेऊ आपण डिव्हिडंड पेड किती पेड केला कोणत्या महिन्यात मग मे मध्ये किती घेऊ आणि बाकीच्या कोणत्याच महिन्यात अमाउंट घ्यायची नाही बरोबर चला त्यानंतर 6व्या नंबरची झाली आहे 7वी पाहतो मीच वाचतो सांगा
परचेस फर्निचर फॉर ₹20,000 किंवा ऑर्डर ऑफ फर्निचर प्लांट आहे प्लांट सॉरी प्लांट हॅज बीन ऑर्डर इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. आपण फेब्रुवारी महिन्यात प्लांट ऑर्डर केला कितीचा 20,000. कोणत्या मंथ मध्ये फेब्रुवारी. पुढे म्हणते 6,000 पेड ऑन ऑर्डर. म्हणजे जेव्हा आपण ऑर्डर दिली तेव्हा आपण किती पेड केली. मग आपण ऑर्डर कधी दिली फेब्रुवारी. तर फेब्रुवारीत किती द्यायला किती द्यायला का. चला आपल्याजवळ फेब्रुवारी मंथ आहे काय म्हणजे 6,000 ची एंट्री करायची का करायची म्हणजे ते एंट्री झाली आहे कोणत्या मंथ मध्ये फेब्रुवारी. आता उरली किती 14,000. म्हणजे 14,000 कसे पेड केले म्हणते 5,000 5,000 आणि 4,000 म्हणजे किती इन्स्टॉलमेंट 3. आणि रिस्पेक्टिव्हली म्हणते रिस्पेक्टिव्हली म्हणजे सिरियली 1 by 1. आता याचं मीनिंग कसं झालं का आपण जो प्लांट परचेस केला तो प्लांट कधी परचेस केला फेब्रुवारी महिन्यातील 6,000 बरोबर. आणि पुढच्या महिन्यापासून सुरू झाल्या इन्स्टॉलमेंट किती महिने. पहिली इन्स्टॉलमेंट 5,000 ची, दुसरी पण 5 ची, तिसरी 4 ची. इकडे घ्यायचे. आता हे फेब्रुवारी महिन्याचं पण बजेट आपल्याजवळ आहे नाही तर ते 6,000 जरी घेतले नाही तरी हे म्हणजे कोणत्या महिन्यात झाले असं नंबर समजलं. वेजेसचं समजलं. आता यांची टोटल एक एक कॉलमची टोटल सांग. टोटल कॅश पेमेंट्स ब्रॅकेट मध्ये बिल 58,350 याची करा. ₹58,550 63,850 याची करा. 55,300 त्याला नाव दिलं आपण टोटल कॅश पेमेंट ब्रॅकेट मध्ये बिल. आता आपल्याला काढायला लागते क्लोजिंग कॅश बॅलन्स आणि हे बॅलन्स काढण्यासाठी ऐवजी A मायनस B करा. म्हणजे टोटल कॅश रिसीव्ड मायनस टोटल कॅश पेमेंट बस 2 मिनिटात होते. आता 83,600 मायनस 58,350 24,250 हे झालं कोणत्या महिन्याचं क्लोजिंग मार्च. हे क्लोजिंग पुढच्या महिन्याचं 24,250. आता पहिले यांची टोटल करा 90,650 यातून 58,550 मायनस 32,100 32,000 हे क्लोजिंग पुढच्या महिन्याचं ओपनिंग यांची टोटल करा 99,700 मायनस 63,850 35,850 हे झालं पुढच्या महिन्याचं ओपनिंग बॅलन्स. पहिले यांची टोटल करा 1,06,650 यातून 55,300 मायनस 51,300 हे झाले आपले क्लोजिंग बॅलन्स.